हजार नावाच्या तोडीचं एक राम नाम आहे. एकदा राम म्हटलं की 1000 नाव घेतल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त करता येतं. त्याच्याकरिता रामरक्षा स्तोत्रामध्ये बुध कौशिक ऋषी त्याचं वर्णन करतात. त्या नामाची महती गात असताना बुध कौशिक ऋषी म्हणतात, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवान सुद्धा त्याच मंत्राचा जप करतात. भगवंताने तेच नाम आपल्या कंठामध्ये धारण केलेले आहेत. प्रसंग आपल्या सर्वांना माहिती असेल, जेव्हा वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं, रामायणाची श्लोक संख्या होती 100 कोटी. 100 कोटी श्लोक संख्येचं रामायण लिहिलं. किती कोटी? 100 कोटी श्लोक संख्येचं रामायण लिहिलं. आणि मग रामायण लिहून झाल्यानंतर वाल्मिक ऋषीच्या नंतर मग मृत्यू लोकातले जे लोक आहेत आपल्यासारखे, हे म्हणू लागले या रामायणावरती आमचा अधिकार आहे. पाताळातले म्हणू लागले या रामायणावर आमचा पण अधिकार आहे, कारण की सार्वजनिक मालमत्ता आहे. स्वर्गातले म्हणले याच्यावर आमचा पण अधिकार आहे. 3 जण भांडू लागले आपापसात, हे रामायण आमचं, हे रामायण आमचं. मग हे वाटून घेऊ म्हणे. पण वाटून कोण देणार? वाटून घेण्याकरता महादेवाकडे गेले. या रामायणाची विभागणी आपण 3 जणात वाटून घेऊ, महादेव आपल्याला वाटून देतील. महादेवाकडे गेले. महादेवाला सांगितलं, आमच्या 3घामध्ये या 100 कोटीची श्लोकाची संख्या, याची विभागणी आमच्या 3घात करून द्या. महादेव म्हटले ठीक आहे. 100 कोटी श्लोक संख्येचं ते रामायण, 100 कोटी, याच्या 3 विभागण्या पहिल्या करायच्या म्हटल्यावर किती करावं लागेल? त्याची पहिली विभागणी कितीत होते? 33 कोटी, 33 कोटी, 33 कोटी. खाली किती राहिले? 1 कोटी राहिले. 1 कोटीच्या पुन्हा 3 विभागणी केली. किती? 33 लाख, 33 लाख, 33 लाख. खाली किती राहिले? 1 लाख. 1 लाखाची पुन्हा 3 जणात विभागणी केली. किती? 33,000, 33,000, 33,000. खाली किती राहिले? 1,000. 1,000 पुन्हा 3 विभागणी केली. किती? 300, 300. खाली राहिले 100. 100 मध्ये पुन्हा 3 विभागणी केल्या. किती? 33, 33, 33. खाली किती राहिला? 1 श्लोक राहिला. 1 श्लोकामध्ये तो अनुष्टुप छंदातला श्लोक, आणि अनुष्टुप छंदातल्या श्लोकामध्ये अक्षर किती असतात? 32. त्या 32 अक्षराची पुन्हा विभागणी केली. 10 एकाला दिले, 10 दुसऱ्याला दिले, तिसऱ्याला 10 दिले. खाली किती राहिले? 2. पुन्हा ते 3 जण म्हणू लागले, ओ महादेव, 2 अक्षर द्या वाटून. 3 घेणारे 3 जण, अक्षर किती आहेत? 2. 3 जणात 2 अक्षर वाटून कसे द्यायचे? मग काय करायचं? महादेव म्हटले, आता एवढी तुमच्या मध्यस्थी केली, एवढी तुमची हे सगळं तुम्हाला मोजमाप करून विभागणी करून दिली, त्याच्या बदल्यात हे 2 अक्षर मला देऊन टाका. कोणते ते 2 अक्षर? राम. विठ्ठल विठ्ठल.